एक मिनिट हा. फाईन. खाण्याच्या आधी आंघोळ करायची जास्त सांगत होता. ओके ओके आपण आपण नाश्त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे कामामध्ये. ओके ओके कळलं मला. फाईन, थँक्यू. ठीक आहे. तर पहिली गोष्ट की आपण जे दुर्लक्ष करतो ते करायला नाही पाहिजे. तर त्यांनी पण कळत नाही, पण खूपच प्रॉब्लेम होतो. म्हणजे जसं टॉपिक होता ना की मॅडमनी सांगितलेलं की भरपूर लोक 40+ वगैरे आहेत, म्हणजे त्यांना काय म्हणतात गुडघेदुखी वगैरे. तर हे सगळं एकदम ऑल ऑफ सडन हवेमध्ये स्टार्ट होत नाही. जसं आपण आतापासून आपलं जे आपण जे फॉलो करतो सध्यापासून, ते हळूहळू हळूहळू सगळं 40 नंतर दिसायला लागतं. म्हणून हे जे सगळे छोटे 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 नुसके आहेत ते सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. त्याच्यामधलं पहिलं आले की रिकाम्या पोटी तेल लावून आंघोळ करणे. मी खरं सांगते, आणि तुम्ही 50 to 60% तुमचे जे छोटे मोठे काय म्हणतात कंप्लेंट्स असतात ना, डोकं दुखतं, हे असं होतं, लेझीनेस वगैरे, ते सगळं ह्याच्यामध्ये खूपच छान कव्हर होतं. म्हणजे त्याचा आपण अभ्यंगाचा जर का आपण श्लोक बघायला गेलं तर असं लिहिलंय की, एक सेकंड, त्याच्यामध्ये तुमचं जे टायर्डनेस असतं, जे आपल्याला काय म्हणतात श्रम वगैरे फील होतं ना जास्त काम वगैरे केल्यानंतर, ते अभ्यंगम आचरित सजरा श्रम वातः. म्हणजे आपण जे रोज काम वगैरे जास्त करतो किंवा होतच म्हणा की इतकं भागदौड असते तर थोडंफार इकडचं तिकडचं तर वाद होतं. पण जेव्हा आपण तेल लावून आंघोळ करतो तर लिटरली रोज सकाळी आपण जसं घरातलं झाडून वगैरे काढतो ना, झाडून काढून पुसणं वगैरे होतं, तर तसं एक काम करून टाकतं आपलं. एकतर वात कमी होतं, एनर्जी येते. अजून आपण काय म्हणतात डोळे वगैरे जे असतात ते सगळीकडे होऊन आपलं जे एजिंग प्रोसेस असतं ते काइंड ऑफ मायन्यूट एक्सरसाइज मध्ये डिले होऊन त्याला स्ट्रेंथ मिळत जाते. म्हणून मी खरंच सांगू शकत नाही, तुम्ही फक्त 8 दिवस एकदा 8 दिवस सगळे काय करा, रिकाम्या पोटी आपलं कोकोनट ऑइल घ्या किंवा तेल घ्या, जे घ्यायचं घ्या तुम्हाला, जे कम्फर्टेबल आहे घरामध्ये ते घेऊन आपलं तेल लावून आंघोळ करायची. एक वेळ असेल तर 5 ते 10 मिनिटं सोडायचा, वेळ नसेल तर फाईन, काय प्रॉब्लेम नाही. तर रिकाम्या पोटी एवढं तेल लावायचं आणि आंघोळ करायची. त्याच्यानंतर तुम्हाला जे खायचं आहे प्यायचं आहे ते सगळं तुम्ही त्याच्यानंतर करा. म्हणजे खाण्याचं एक रुटीन आहे. असं नका करू की कॉफी घेतली नंतर 10 मिनिटानंतर ब्रेकफास्ट वगैरे घेतला, असं नका करू. एक काय म्हणतात स्पेसिफिक टाइम तुमच्या खाण्याला अलॉट झालाच पाहिजे. च म्हणलं की जरा इम्पॉर्टंट मार्क तुम्ही घालून ठेवा. एक स्पेसिफिक टाइम, आता समजा 9 वाजता तुम्ही डिसाईड केलंय तर एक अर्धा तास इकडे किंवा तिकडे होऊ शकतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर ह्या टाइम मध्ये तुम्ही ते जे जे काही तुमचं जेवणाचं आहे ते टाइम फिक्स करून त्या ह्याला घ्यायला पाहिजे. त्याच्यासोबत पाणी जे असतं ते जेवणाच्या सोबत सोबत घ्यायला पाहिजे. असं नाही की आज भरपूर लोकांमध्ये बघायला मिळतं की काही लोक म्हणतात की मी जेवणाच्या अर्धा तास अगोदर घेतो नंतर घेतो. हे काही काही कंडिशन मध्ये बरोबर आहे, पण इन जनरल तुम्ही फॉलो करायला गेलात तर तसं होत नाही. हे कसं होतं माहितीये का, आपण समजा आता मिक्सर मध्ये इडलीचं इडलीचं जे मिक्सचर करतो ना, तर आपल्याला ते कन्सिस्टन्सी बघून बघून मध्ये 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 पाणी घालायला पाहिजे. मग ते जे रेडी होतं मटेरियल ते ऑब्झर्प्शन साठी वगैरे पुढे जे प्रोसेस होतं त्याच्यासाठी चांगलं एक बनतं. जर का तुम्ही फक्त चपाती खाल्ली किंवा फक्त जे ड्राय फ्रूट असं खाल्लं, मग तेच जे बोलस जे बनतो म्हणतो त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित नसते. तर किती पाणी घ्यायला पाहिजे जेवताना, अशी एक एक सांगितलंय की आता समजा आपण पोटाचे आता 4 भाग, 100% मधलं एक 100% करा पोटामध्ये. त्याच्यामधलं काय करायचं की आपलं 50% जे आहे ते सॉलिड फूडने भरायचं आणि 25% जे आहे ते लिक्विड फूडने भरायचं. नंतर जे 25% जे असतं ते रिकामं सोडायचं. म्हणजे भरपूर मग असं सांगितलेलं ऐकतं ना की इट युअर ओनली 80% ऑफ स्टमक कॅपॅसिटी वगैरे, तर ते हे वाला आहे. सगळे फॉलो करतायत ना, म्हणजे स्पीड जास्त कमी? बरोबर आहे, चाललंय. बरोबर चाललंय, म्हणजे जास्त फास्ट वगैरे काही नाही, स्लो करू. नॉट ओके नेसेसरी. ओके ओके फाईन.
व्यवस्थित आहे. ओके ओके ठीक आहे. तर एवढं कळलं ना सगळ्यांना सध्याचं. आंघोळ, सकाळी उठणे, तेलाने आंघोळ करणे, मग आपलं जेवणाचे टाइम वगैरे मेंटेन करणे आणि पाणी किती पिणे. पाणी पहिलं बघा, दोनच टायमाला पाणी प्यायचं. एक आहे की आपल्याला तहान लागल्यावर पाणी प्यायचं आणि जेवणासोबत पाणी प्यायचं. आणि ह्याच्या अतिरिक्त जे साईडला आपण काय म्हणतात, असं मोजून मोजून पाणी पितो. एक मिनिट जसं म्हणतात की मोजून पाणी पितो ते बघायला गेलं की आपण थोडं चुकीचे आहे. कारण विचार करा ना आपण, आता समजा मी इथं बसलीये आणि काही लोक आपल्या एसी मध्ये बसून काम करतायत, काही लोक आपण शेतामध्ये काम करतायत. तर सगळ्यांची जी पाण्याची जी रिक्वायरमेंट आहे ती सेम नाही असू शकत ना. अं, जो माणूस शेतामध्ये काम करतोय तो युजली 3-4 लिटर काय पाणी पिऊन तो पचवून टाकेल, त्याचं स्वेट वगैरे आहे तेवढं. पण आपण घरी बसल्या बसल्या म्हणजे एसी मध्ये काम करून एवढं पाणी पितो, एवढं पचू शकतं का आपल्याला? नाही ना, कारण आपला एकतर व्यवस्थित घाम वगैरे निघत नाही किंवा आपलं तेवढं काम पण नसतं. आणि ते ओव्हर हायड्रेशन म्हणून पण एक रिसेंटली एक स्टडी पण झाली आहे, ते ओव्हर हायड्रेशन होतं. तर जर का तुम्ही जेवताना जेवढं मी आता सांगितलं की 50-25-25 हे जर का जे मेजरमेंट आहे फॉलो केलं, तर युजली मध्ये तुम्हाला तहान लागत नाही. अनटिल अँड अनलेस तुम्ही फक्त जास्त काम केलं, जास्त बोलून झालं किंवा कुठून तरी बाहेरून आलात, अं, असं काहीतरी किंवा ऊन जास्त असेल, तर तेव्हा तहान लागते. तेव्हाच पाणी प्यायचं. बॉडी म्हणजे सांगते आपल्याला की जेव्हा आपल्या शरीराला पाण्याची गरज असते, तर ते सांगते की मला तहान लागलीये, तू पाणी दे. मग तेव्हा काय करायचं, जेवढी तहान भागते, असं नाही की तहान लागली म्हणून आपला तांब्या उचलायचा की गट 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 सगळं पिऊन टाकायचं, तसं नाही करायचं. युजली 2 ते 3 घोट बघ, आपल्याला तहान जी लागते इथे लागते, पोटामध्ये लागत नाही. म्हणून फक्त आपला घसा तेवढा ओला होईल तेवढंच आपले 3 ते 4 घोट पाणी पिऊन किंवा थोडस दुसरं काहीतरी मनुके वगैरे खाऊन तुम्ही असं भागू शकता. पण जे ओव्हर हायड्रेशन जो आहे ते आजकाल बघायला गेले की तो पण एक काय म्हणतात खूप वेल नोन एक रिझन आहे. काही काही डिसीज मध्ये किंवा बेस मटेरियल जे फॉर्म होतं ना आपले आजाराची बिल्डिंग बांधायला, तर ते पण एक पिलर आहे असं म्हणू शकतो. एक तर ओव्हर इटिंग आणि आपलं टेन्शन आणि बाकीचं बघायला गेलं की पाणी. युजली ह्या एका म्हणजे मेजॉरिटी सगळी कॅटेगरी जी आहेत ते ह्याच्यामध्ये कव्हर होऊन टाकतात माझ्या क्लिनिक मध्ये तर सध्या तरी. ठीक आहे, तर ह्याची काळजी आपण घेऊया. Okay. हो, एक सेकंड. हा, आता नेक्स्ट बघायला गेलं की आपण खायचं कसं बघितलं आणि किती खायचं कसं खायचं हे सगळं सांगितलं. आणि किती किती हे पण नंतर आपण डिस्कस करूया. अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर येतो की आपण जो श्लोक बघितला ना, समधातु मल क्रिया हा म्हणून, त्याच्यामध्ये जी आपली मल क्रिया असते, आता मल कोणते कोणते असतात? 3 असतात. एक झालं आपलं मोशन, युरिन आणि आपला स्वेट, हे 3 प्रकारचे मल असतात. तर भरपूर लोकांना असं बघितलंय की काय म्हणतात काही लोक, मला पाणी न पिता मला मोशनच होत नाही किंवा मला असं 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 करून यावं लागतं नंतर मोशन होते किंवा मला मोशन होत नाही, खाल्यानंतर होते, आंघोळीनंतर होते. तसं नाहीये. नॅचरली काय म्हणतात, नॉर्मल हे कशाला म्हणायला पाहिजे की तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या सरळ जाऊन अगोदर मोशन अगदी अशी साफ व्हायला पाहिजे. म्हणजे त्याला जास्त वेळ पण नाही लागला पाहिजे आणि खूप वेळ असं बसून नाही राहिलं पाहिजे, म्हणजे ते आपण नॉर्मल म्हणू शकतो. आणि एक असतं की जे आपले जे काही नॅचरल अर्जेस आहेत, मल म्हणा, मूत्र म्हणा, म्हणजे आपले युरिन किंवा झोप, भूक, तहान, ह्या कशाला पण कंट्रोल पण करायचं नसतं. आणि बाई नेसेसिटी नसेल तर आपण त्यांना काय म्हणतात, पुश पण करायचं नसतं. मोशनचा त्याचा जो रूट कॉज आहे त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे पाहिजे. म्हणजे सध्या मी जे आता जे काही सांगितले, तर एवढं तुम्ही फॉलो करत आलात तर जेव्हा आपली मोशन व्यवस्थित फॉर्म होते,
तर ते ऑटोमॅटिकली बाहेर पण निघते. जर का होत नाही तर ह्याच्यामध्ये तुमचं कुठं चुकतंय हे एक बघायला पाहिजे. आणि काही लोकांना बघितलं की ते झोपताना काहीतरी हे चूर्ण घेतलं ते चूर्ण घेतलं मोशन होण्यासाठी, ते पण बरोबर पद्धत नाहीये. आता फॉर एक्झाम्पल सांगायला गेलं की जी आपली ब्रीथिंग प्रोसेस आहे, आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, दिस इज अ नॅचरल प्रोसेस, म्हणजे हे नॅचरली व्हायला पाहिजे. पण जेव्हा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा श्वास सोडायला त्रास होतोय, तर समजा मी इनहेलर घेऊन श्वास घेतला किंवा सोडला तर आपण ते नॉर्मल म्हणतो का? नाही म्हणत ना. मोशनचं पण तसंच असतं. तुम्ही काही मेडिसिन्स वगैरे घेऊन त्याला बाहेर टाकतात की तर तुम्ही त्याला नॉर्मल किंवा हा ठीक आहे माझं हे घेऊन नॉर्मल होतं, ही अशी संज्ञा देणं चुकीचं आहे. म्हणजे सध्या तुम्हाला होत असेल, पोट साफ झालं म्हणून ते छान पण वाटतं, पण दिस इज ऑल टेम्पररी. नंतर आफ्टर लॉंग पिरियड ऑफ टाइम ह्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत दिसून येतात. असं बघतो पेशंट मध्ये की जो माणूस रेग्युलरली काही ना काही ते मोशन वगैरे घेत असतो, तर आफ्टर पिरियड ऑफ टाइम त्याला जे पोट बिघडण्याचा टेंडेन्सी म्हणा किंवा आजारी पडलं की एकदमच जास्तच आजारी पडायचं, असे काही काही केसेस आपण बघायला भेटतो. तर हे पण आपण नॅचरली एवढं फॉलो केलं पाहिजे. तर तुम्ही बघा, एकदा लिस्ट करा, काही ते प्रॉब्लेम असेल तर आपण नंतर शेवटी डिस्कस करू शकतो. आणि मोशन फॉर्म झाली, मोशन पण झाली, काही काही लोक म्हणतात की मला मोशन झालीये तरी पण माझं माझं सगळं व्यवस्थित आहे पण माझं वजन काही वाढत नाही. तर तेव्हा काय झालेलं असतं की मोशन आपली व्यवस्थित झाली आहे, त्याला क्रॉस चेक काय. तर आपली जी मोशन असते ना, तर ती जेव्हा पाण्यावरती फ्लोट होते, दॅट इज आयडियल टाईप. युजली फ्लोट व्हायला पाहिजे. जेव्हा ती सिंक होते दॅट इज नॉट नॉर्मल. तर कुठेतरी तुमचं रुटीन मध्ये चुकतंय किंवा ती बरोबर फॉर्म नाही झाली, याचा अर्थ आहे की ती फॉर्म नाही झाली, त्याला अपक्व मल म्हणतात. जेव्हा ते पक्व मल असतं तेव्हा ते युजली फ्लोट करते, दॅट इज गुड. ते असेल तर तुमच्या बाकीचं काही असेल तर आपण मॅनेज करून टाकू शकतो. पण जेव्हा ते पक्व नसतं तेव्हा ते सिंक होतं. हे एक तुम्ही थोडं लक्षात ठेवा आणि काय असेल ते ऑब्झर्व करा. ठीक आहे. ओके. नंतर जसं आपण सांगितलं की हेल्थ म्हणजे काय विचारेल किंवा भरपूर लोकांनी सांगितलं की आपली झोप म्हणा किंवा फूड म्हणा, तर आपण मेजॉरिटी म्हणजे भरपूर आहे, सध्या सगळे एका सेशन मध्ये कव्हर होणार नाही. पण ग्रॉसली आपण जेवणाबद्दल बघितलं की कधी जेवायला पाहिजे, कसं जेवायला पाहिजे, पाणी किती प्यायला पाहिजे, आणि कसं कसं न पचता खायला नाही पाहिजे. अजून एक पॉइंट आहे की खाल्ल्या खाल्ल्या झोपलं पण नाही पाहिजे रात्री. भरपूर लोकांना बघते की ठीक आहे 9 वाजता खाल्लं आणि 10 वाजता झोपले किंवा 10 वाजता खाल्लं 11 वाजता झोपले, असं नसतं. तर युजली झोपायच्या एक 2 ते 3 तास अगोदर खाल्लेलं ते पचून गेलं ना, तर झोप पण शांत लागते. आणि जी सकाळी जी जाग येते तेव्हा ते ब्रेन फॉग वगैरे नसतो. तुम्ही युजली बघा, जेव्हा तुम्ही लवकर जेवून झोपी जाता तर आपल्याला जी सकाळी जाग येते ती पण लवकर येते आणि आपलं माइंड फ्रेश असतं, ब्रेन फॉग वगैरे नसतं, ते सगळं ब्रेन फॉगिंग वगैरे क्लिअर झालं असतं. पण जेव्हा आपण समजा 11 वाजता जेवलं, 12 वाजता जेवलं, मग झोपलो, मग तुमची सकाळची जी तुम्ही उठता ना, मग तेव्हाची तुमचं फिलिंग एकदा ऑब्झर्व करा आणि परत नंतर सांगा मला. तर हे एक झालं. आणि झोपेचं पण असं असतं की जास्त तुम्ही लेट नाईट जागता तेव्हा ते वात आणि पित्त दोन्ही पण वाढतच. तर वेळेवर युजली 9:30, 10, 10:30 मॅक्स टू मॅक्स तुम्ही झोपी जावा. सूर्योदयाच्या अगोदर उठणं हे आयडियल आहे. बघा, तुम्ही जितकं फॉलो करता येईल तर तेवढं केलं तर खूपच छान आहे. पण एक 8 दिवस करा तुम्ही. म्हणजे काय म्हणतात, कोणती पण चांगली सवय लावायच्या आधी अगोदर त्रास होतोच, पण एकदा ती लागली आणि त्याचं जर का काय म्हणतात टेस्ट कळली ना की कसं वाटतं सकाळी उठल्यानंतर, की लवकर झोपून लवकर उठलं तर आपल्याला ती फिलिंग, ती मॉर्निंग विदाउट ब्रेन फॉगिंग वाली फिलिंग म्हणा किंवा फ्रेश झोप झाल्यानंतरची जे काय आपण दिवसभर जे फ्रेश राहतो ते वाला फिलिंग, आणि वेळेवर जेवल्यावर पचल्यानंतर आपल्याला बॉडीला किती फ्रेशनेस असतो आणि जे लेझीनेस म्हणतो. आणि काय म्हणतो, काही काही लोक असं दिवसभर काय करावं असं वाटतच नाही, मला फक्त टायर्डनेस असतं एक्सेट्रा एक्सेट्रा किंवा प्रसन्नता नसते. हे जे सगळे प्रकार आहेत तर ह्याच्यामध्ये मेजॉरिटी तुमची अशी कव्हर होऊन जाते. तुम्ही एकदा फक्त 8 दिवस ना वेळेवर जेवा, वेळेवर झोपा, आणि मोशन्स वगैरे जे आहे ते थोडं आपण हळूहळू प्रॅक्टिस करत ते होऊन जाईल. तर ही वाली फिलिंग तुम्ही एक फक्त 8 दिवस प्रॅक्टिस करा, मग ते ऑटोमॅटिक ते बॉडीला एकदा कळलं की हा इतकं छान पण आपल्याला वाटू शकतं, तर ते ऑटोमॅटिकली तुम्ही करतच जाताल. फक्त एक 8 दिवस करा, मग बाकीचं त्या होऊन जातं ऑटोमॅटिक. आणि आपलं काम
हे जे आपलं जर का आपलं आयुष्य आहे तर त्याला एक काय म्हणतात, जसं आपण एक पिल्लर असतात ना, तर जसे पिल्लर सांगितले आहेत आपले की तीनच आहेत. आपल्याला जर का हेल्दी राहायचं असेल ना, काही मोठं लॉजिक नाहीये. फक्त तीनच गोष्टींची आपण व्यवस्थित काळजी घ्यायची. एक आहे जेवण, झोप आणि आपलं काम. हे जोपर्यंत व्यवस्थित एका रुटीन मध्ये होत राहतं, तोपर्यंत तुमचे युजली 99% ऑफ आजार तुमच्यापासून खूप म्हणजे खूपच दूर राहतात. तर कामाचं पण असं असतं की जास्त केलं कमी केलं तर ते थोडं बघून तुमचं टेन्शन वगैरे न घेता व्यवस्थित त्याचं बॅलन्स करा. ठीक आहे. हे झालं आपलं रेग्युलरचं, म्हणजे कोणता पण सीझन असू दे, पावसाळा असू दे, ओके, पावसाळा असू दे, काय म्हणतात उन्हाळा वगैरे काही पण असू दे, पण हे जे बेसिक आहेत जे सध्या मी सांगितले हे तुम्ही सगळ्या सीझन मध्ये म्हणजे कंपल्सरी एवढं तुम्ही एवढी काळजी तर तुम्ही स्वतःची घ्यायलाच पाहिजे. आणि हे कसं आपलं बेसमेंट आहे, बेसमेंट शिवाय तुम्ही वरची काय बिल्डिंग आहे ते बांधू शकत नाही. तर एवढं तुम्ही जर का बेसमेंटची काळजी घेतली तर आपलं ऋतू जसे बदलतात तशी मग थोडी थोडी काळजी घेतली तरी पण बॉडी खूप चांगली राहते. पण हे मेन आहे आपलं जेवण, झोप आणि आपलं काम. हे तिन्ही चांगलं म्हणजे एकदम चांगलं मेंटेन करत यायचं. ठीक आहे. तर आता आपण ब्रीफली सीझन्स बद्दल बोलून घेऊया. आपण जसं बघतो ना की सीझन चेंज होतं, सीझन तुम्ही चेंज शेअर झालं. नाही केलेलं ना डॉक्टर, शेअरिंग केलेलं आहे मगाशी, म्हणजे शेअरिंग. नाही नाही असू द्या, ते झालं हा तेवढंच होतं. ठीक आहे, चालेल. हा. ठीक आहे. तर सीझन बद्दल बोलूया आता आपण. हे सगळं आपलं नॉर्मल झालं, हे सगळं सगळ्यांना समजलं. तर काही प्रश्न असतील तर आपण एंड मध्ये घेऊया. आता मी ब्रीफली तुम्ही पावसाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची ते सांगूया आपण. अं, हे काय असतात ना, त्याच्यामध्ये पण जास्त काही काय म्हणतात रॉकेट सायन्स नाहीये. जसं मी पहिल्यांदा प्रश्न विचारल्यानंतर कोणीतरी सांगितलं की आपले सण जे असतात ते ट्रॅडिशनल जे असतात ते सगळं फॉलो करत राहिलं की आपल्याला युजली आजार येतच नाही. ते म्हणजे खूपच छान सांगितलं. तर जसं आपण बघतो ना की समजा आता वसंत मध्ये तेव्हा काय होतं की आपल्या थंडीमध्ये जो कफ वगैरे वाढलेला असतो, तर जसं आपला उन्हाळा सुरू होतो म्हणजे सुरू व्हायच्या आधी जे ऊन वगैरे पडायला सुरुवात होतो तर तो कफ विरघळायला सुरुवात होतो. मग त्या सीझन मध्ये आलेले ते डिश डिश वगैरे जे काय आपण ते करतो ना कडुलिंबाचं गूळ वगैरे टाकून, तर बरोबर बघा ती जी आपलं जो सण आहे, आपण कर्नाटकमध्ये युगादी म्हणतो, इकडं काय गुढीपाडवा म्हणतो बरोबर. तर हे सगळे असे खूपच चांगले सिंक झालेत. म्हणजे असं नाही की भरपूर लोक म्हणतात हे काय अंधश्रद्धा आहे, मी का खाऊ एवढं कडू, असं का तसं का, तसं नाहीये. पण जे काही सगळे ट्रॅडिशन आहेत तुम्ही जस्ट ब्लाइंडली फॉलो करत जावा, जे काही आपले पूर्वज वगैरे करत आलेत ना. तर एवढं करत आलं की म्हणजे खूपच असं सिस्टमॅटिकली ऑर्गनाईज करून ठेवलेलं एक हे सायन्स आहे, सगळे सण वगैरे वगैरे. ठीक आहे. तर आता आपण ग्रॅज्युअली आता पावसाळ्याकडे येऊया. तर पावसाळ्यामध्ये होतं काय ऑब्झर्व करायला गेलं तर आपण बघतो ना की कुणाकुणाला ह्याच्यामध्ये ते पहिल्या पावसाचा मातीचा वास आवडतो. कोण कोण आहे? हो, छान वाटतो तो आज. हा, छान वाटतं ना, खूप छान वाटतं ना. छानच वाटतं. सगळ्यांनाच हो, आवडत असेल. मस्त हो हो मस्तच वाटतो, सर्वांनाच हवावं असं. हो, सर्वांनाच. अच्छा. मग तो वास पहिल्या पावसानंतरच का येतो, दुसऱ्या तिसऱ्या किंवा नंतर एक 15 दिवसानंतर का येत नाही? जमीन कारण तापलेली ना असते तेव्हा. तापलेली माती असते, त्यामुळे वरून जेव्हा ओके. पहिला वर्षाव होतो तर त्याचा सुगंध सुटतो. सुगंध म्हणून एन्जॉय करू नका त्याला. तर होतं काय, जसं आपली सांगितलं, जसं आता त्यांनी सांगितलं की उन्हाळ्यामध्ये माती वगैरे सगळी तापून एकदम अशी ड्राय ड्राय सारखी सगळी झालेली असते. मग त्याच्यावर जेव्हा पाऊस पडतो तर जे काय तुम्हाला वास येतो तर काइंड ऑफ काही केमिकल रिएक्शन वगैरे होत असेल म्हणून तो वास सुटतो. ओके. तर त्याच्यामुळे जे काय असतं ना ते आम्लत्व म्हणून आपण एक आयुर्वेद संज्ञा दिली आहे. तर त्याच्यामुळे हे पित्त वगैरे आहे. तर ऑब्झर्व केला असेल जसा पाऊस पडतो की कोणी कोणी म्हणतं की ऍसिडिटी वगैरे हे सगळे प्रॉब्लेम तेव्हा दिसून येतात. जसं आपण एका गरम तव्यावर असं पाणी शिपडलं तर कशी अशी वाफ वाफ येते गरम गरम गरम. तर काइंड ऑफ
सिमिलर काइंड ऑफ मेकॅनिझम बॉडीमध्ये पण होते किंवा बॉडीमध्ये पण ते सेम तसंच एका लेवलमध्ये तसं सेमच झालेलं असतं. पण जेव्हा पाणी म्हणजे पाऊस वगैरे पडतो तर हे आपल्याला सगळे सांगितलं असतं ऍसिडिटी वगैरे दिसून येतात. तर हे जास्त न एन्जॉय करता तुम्ही घरामध्ये वॉर्मली बसून राहायला पाहिजे. आणि आपला जो काय म्हणतात ते छोटा 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 स्प्रिंकलिंग काय म्हणतात ड्रिझलिंग रेन जो असतो ना ते बारीक वाला पाऊस त्याच्यामध्ये पण भिजायला नाही पाहिजे पहिली गोष्ट. आणि जनरली बघायला गेलं तर ह्या सीझन मध्ये वात वाढलेलं असतं. जसं आपल्या वसंत मध्ये कफ वाढलेलं असतं आणि शरद जसं आपलं काय म्हणतात, पावसाळा संपतो थंडी सुरू होतो तेव्हा चांगलं आपलं पित्त वाढलेलं असतं. तसं ह्या सीझन मध्ये वात वाढलेलं असतं हे एक पहिली. मग युजली वाताचे रिलेटेड आपले सिमटम्स वगैरे दिसून येतात. तर करायला काय पाहिजे तर एक आपली प्रिपरेशन सुरू होते ते आधीपासून. जे अगोदरच्या सीझन मध्ये जे काय आपल्या उन्हाळ्यामध्ये जे काय सांगितलंय ना लिक्विड जास्त घेतलं पाहिजे, थंड राहायला पाहिजे, जास्त उन्हामध्ये फिरलं नाही पाहिजे, तर हे सगळं करत आलं तर एकदम आपलं शरीर जे असतं युजली शांत आणि छान ठेवलं तर युजली ह्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत पावसाळ्यामध्ये ते जास्त दिसत नाहीत. तर आपण ही एक पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट ठीक आहे आता पावसाळा पडला मी काही केलेलं नाहीये तर एक अजून एक बघतो आपण केअर कशी करू शकतो की पावसाळ्यामध्ये अजून एक खूप म्हणजे खूप महत्वाचं आणि ते मेन रिझन असं सांगू शकतो की कशामुळे आपल्याला सर्दी ताप खोकला हे का जास्त होतात. कारण ह्या सीझन मध्ये आपली जी अग्नी जी असते म्हणजे आपली पचवण्याची जी पॉवर असते युजली कमी होते. आपण ऐकलं असेल ना आजी वगैरे कोणीतरी सांगतात की अरे यार पावसाळ्यातली मिरची थोडी कमीच तिखट असते. तर हे जे सूर्य वगैरे कमी असल्यामुळे काय म्हणतात अ, जे चेंजेस वगैरे होतात आपल्या युनिव्हर्स मध्ये त्याचा थोडा इफेक्ट असतो त्याच्यामुळे पण अग्नी थोडी कमीच असते आपली. आणि थोडाफार आपला समरचा पण इफेक्ट असतो. मग आपण तुमच्या भुकेला किती छान जपताय तुमचं हेल्थ तेवढं छान राहतं. तर जसं पहिल्यांदा सांगितलं की ते सगळे अगोदरचे ते सगळे फॉलो करायला पाहिजे. आणि अ, अजून पावसामध्ये स्पेशली काय करू शकतो की आपलं जिंजर वगैरे असतं ना अद्रक म्हणू शकतो किंवा अद्रक सुखी अद्रक पावडर. एकतर जनरल मध्ये आपण गरम पाणी पिऊ शकतो. पाणी उकळायचं पाणी कधी पण फक्त गरम नाही करायचं बरं का. युजली आपण भाजी फक्त गरम करतो का नाही त्याला कम्प्लीट शिजवतो. पाणी पण तसंच तुम्ही अर्धवट पकवायचं नसतं त्याला अपक्व जलच म्हणतात. मग ते पण काय म्हणतात आर्म फॉर्मेशन मध्ये वगैरे काम करतो म्हणजे ते पण व्यवस्थित पचत नाही. पण तुम्ही जेव्हा कधी पण मी सांगते की गरम पाणी म्हणजे तुम्हाला ते एकदा उकळी आलेलं पाणी ह्याला तुम्ही अंडरलाईन करून ठेवा की गरम पाणी म्हणजे एकदा उकळी आलेलं पाणी हे पिऊ शकतात. ह्याच्यामुळे काय होतं जी आपली पचण्याची जी अग्नी वगैरे असते ती युजली थोडंफार चांगलं पचतं. आणि आपली भूक बघून जेवायला पाहिजे. असं नाही की मी उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये 3 चपात्या म्हणजे 3 चपात्या खातो. युजली तसंच होतं म्हणा आपल्या घरामध्ये की आई आपली 3 चपात्या करते ताटामध्ये लावते आणि मी टीव्ही बघत बघत कधी संपवते मला कळतच नाही मी खाल्ली चपाती आई पण खुश मी पण खुश सगळं खुश. पण ही जी कन्सिस्टन्सी आहे की सगळ्या सीझन मध्ये एवढंच. पण हिवाळ्यामध्ये असेल तर ते पचून जातं काही प्रॉब्लेम नाही कारण तेव्हा आपली पचवायची कॅपॅसिटी चांगलीच असते. पण पावसाळ्यामध्ये काय होतं आपण खाऊन तर टाकतो टीव्ही वगैरे बघत पण होतं काय ते पचत नाही. मग ते न पचलेलं अन्न कुठं जाणार ती बॉडी बाहेर काढत नाही न पचलेलं अन्न असं एकदम बॉडी बाहेर काढते धरून ठेवते. मग ते धरून ठेवलं काय होतं ते जे अक्युमुलेट होऊन येतं. असं नाही की आज मी खाल्लं न पचलं मग उद्या मला काहीतरी आजार येईल असं होत नाही. ठीक आहे ग्रॅज्युअल स्लो बर्निंग प्रोसेस आहे ही. बॉडीला काय म्हणतात दिज आर स्लो बर्नर्स म्हणजे अक्युमुलेट होऊन 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 नंतर काही तुम्हाला ताप आला खोकला आला की मग सगळे एकदम असं उघडून सगळं एकदम असं बाहेर पडतं. जसं म्हणतो ना, समजा आपण घराची सफाई अशी रेग्युलर करत वगैरे नाही राहिली एकदम दिवाळीला सगळंच्या सगळं काढलं की कशी एकदम एवढी मोठी धूळ जमलेली असते ना मग ते करायला भरपूरच वेळ लागतो. मग तसंच आपल्या बॉडीचं पण की एकदम त्याला काय म्हणतात घाण व्हायला सोडायचंच नाही. आपल्या भुकेची काळजी घेणं म्हणजे हे मी खरं सांगते भुकेची काळजी घ्या तुमची सर्दी खोकला ताप मेजॉरिटी ऑफ असेच कमी होऊन जातील. तर ह्या सीझन मध्ये ती भुकेची आपण काळजी घ्यायसाठी एक सांगितलं की आपण जे जेवतो आपण जर 3 पोळ्या खातो तर तेवढी मला पचतीये का. पचतीये म्हणजे मला परत त्याच आता समजा तुम्ही दुपारी 1 वाजता वगैरे
चपाती वगैरे खाऊन ठेवली. जशी तुम्हाला हिवाळ्यामध्ये बरोबर परत 7-8 वाजता भूक लागते, तशी तुम्हाला ह्या सीझन मध्ये पण भूक लागते का हे तुम्ही बघायला पाहिजे. लागत असेल तर फाईन, तुम्ही व्यवस्थित जेवून वगैरे आरामात राहा, काही प्रॉब्लेम नाही. पण लागत नसेल तर तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करून एकतर गरम पाणी पिऊ शकता किंवा जेवणाचं थोडं प्रमाण पाहिजे तर थोडं कमी करू शकता. नाहीतर ते पण होत नाहीये, मी जेवणाचं प्रमाण पण कमी केलं, गरम पाणी पण कमी केलं, तरी पण थोडा प्रॉब्लेम होतो. तर थोडंसं आपलं अ, अद्रक पावडर, जी आपली वाळलेली सुंठीचं पावडर म्हणतो ना, एका ग्लास मध्ये 3 ते 4 पिंच आपण चिमूटभर टाकून उकळून ते पाणी पण जेवणाच्या मध्ये मध्ये, जेवढी मी क्वांटिटी मेन्शन केली होती ना, तेवढी क्वांटिटी आपण मध्ये मध्ये घेतलं तर युजली आपली अग्नी अ, अग्नी जी असते व्यवस्थित राहते. मग त्याच्यामुळे जे मेजॉरिटी ऑफ द काय म्हणतात ताप वगैरे येण्याचं जे बेस मटेरियल असतं, म्हणजे ताप यायला बेस मटेरियल आहे ते आम. आम म्हणजे मी सांगितलं सॉरी, जे न पचलेलं जे टॉक्सिकेटेड जे मी सांगितलं ना फूड जे आहे त्याला आम म्हणतो आम्ही आयुर्वेदामध्ये आम. तर हे आपल्या फीवर साठी एक काय म्हणतात फाउंडेशन म्हणून असतं, की ह्याच्याशिवाय फीवर युजली येतच नाही, म्हणजे येत नाही असं म्हणलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. म्हणून हे जे बेस मटेरियल आपण रेडी व्हायला सोडायचं नाही. तर एवढं केलं की बस तुम्हाला युजली म्हणजे टाटा बाय बाय, तुम्ही सर्दी खोकला असं म्हणू पण शकता. तर एवढी काळजी घेणं म्हणजे हा खूप म्हणजे पहिला 4 मार्क वाला पॉईंट आहे, की तुम्ही तुमच्या भुकेची काळजी घेऊन जेवलं पाहिजे, वेळेवर जेवलं पाहिजे. पचत नसेल तर गरम पाणी घ्या किंवा जिंजर वॉटर घ्या. आणि समजा कोणीतरी ह्याच्यामध्ये पित्त प्रकृतीवाला आहे, की त्यांना काय म्हणतात गरमीचा वगैरे खूपच त्रास होतो, की थोडं इकडे तिकडे झालं की चट्टे चट्टे उठतात, तर ह्यांनी काय म्हणतात अद्रक पावडर सोडून थोडे धण्याचा पावडर घेतलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि अजून एक विषय आहे की आपण बघतो की पाऊस पडला, सगळं झालं की छान थंडीमध्ये गरम 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 भजे खायला कोणाकोणाला आवडतात. ठीक आहे, ऑब्विसली सगळ्यांना आवडत असतील, राहू द्या. तर हे जे आहे हे पण थोडंसं चुकीचं जातं. कारण असं सांगितलंय की जेव्हा काय म्हणतात आकाश वगैरे सूर्य वगैरे कुठेच नसतो, पाऊस पडलेला असतो, सगळे अंधाकर वगैरे काय म्हणतात ढगाळी वातावरण ज्याला म्हणतो, जेव्हा ते असतं ना तेव्हा काय करू शकतो आपण. आणि दिस इज काय म्हणतात हे पीक पॉइंट आहे बरं का. सगळे जे तुमचे सो कॉल्ड फिवरचे टाइम्स आहेत ना, हे पीक पॉइंट आहे सगळे बाहेर पडायला. तर त्या वेळेमध्ये तुम्ही जे भजे वगैरे खातात जे तळलेले असतात, मग तळलेलं वगैरे काय करते ते विदग्ध होतं, म्हणजे त्यांनी पित्त वाढतं. आता काय खाल्ल्यावर तुम्हाला थोडं काय म्हणतात थोडंफार तेवढा त्रास नाही जाणवणार, पण ह्या काय म्हणतात एक सेकंड, जे आपलं पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये काय होतं पित्ताचं क्षय होत जातं. म्हणजे पित्त कसं आता की तो पित्ताचा एक हंडा आहे म्हणून समजा आपल्या बॉडीमध्ये. तर आपलं रेनी सीझन मध्ये काय होतं ते पित्ताचा हंडा थोडा 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 भरले म्हणजे ते क्षय होतं, जसं भरायला सुरुवात होती. आणि जसं आपला शरद ऋतू सुरू झाला की मग त्याच्यामध्ये पित्त असं उघडून येतं, त्याचा प्रकोप होतो. तसं वाताचं कसं होतं की आपल्या समर मध्ये त्याचं भरत येतो थोडा थोडा थोडा, आणि पावसाळ्यामध्ये भरून तो बाहेर येतो. जशी काळजी जर का आपण समर मध्ये वाताची घेतली तर ते एकदम पावसाळ्यामध्ये असं भरून आपल्याला त्रास देत नाही. पित्ताचं पण तसं असतं की समजा तुम्ही पावसाळ्यामध्ये पण काय म्हणतात भूक वगैरे नसताना भजे वगैरे न खाऊन जर का तुम्ही पित्त चांगलं कंट्रोल मध्ये ठेवलं, की तुम्हाला जे शरद मध्ये जे पित्त वाढून तुम्हाला तोंड येणं म्हणा किंवा ऍसिडिटी वगैरे हे जे पित्ताचे जे प्रकार असतात किंवा तोंड येणं असं भरपूर काही काही सुरू असतं, तर हे सगळे ते होऊ नये म्हणलं तर तुम्हाला त्याची काळजी पावसाळ्यापासून घ्यायला पाहिजे. तर हे एक मार्क आहे, पण तुम्ही भजे खा मी नाही म्हणणार नाही त्याचं कोणी सगळे येतील मला. तर जेव्हा तुमची भूक चांगली असते, आता म्हणजे काय म्हणतात आपला ऊन वगैरे आहे, ऊन वगैरे चांगलं आहे, तेव्हा तुम्ही जेवणाच्या टाइमला बरं का, असं नाही की संध्याकाळी भरपूर काही भूक नाही तरी पण तुम्ही भजे खाल्ले, जेवणाच्या टाइमला जो काही तुमचा वेळ आहे त्या वेळेत तुम्ही चपाती वगैरे किंवा थोडं काहीतरी भात वगैरे खाऊन तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही भजे बसून तेवढे खात जा. तर ते झालं. आणि त्याच्यासोबत युजली जेव्हा हे ढगाळी वातावरण बद्दल सांगत होते, तर आपलं कुळथीचं सूप असतं बघा, त्याच्यामध्ये बघायला गेलं की मेन काय काय इन्क्लूड व्हायला पाहिजे. एक गोड, आंबट, मीठ आणि तूप. भरपूर लोक करतात पण त्याच्यामध्ये काय एक्सक्लूड झालेलं असतं ते तो युजली तूप टाकत नाही. तर पावसामध्ये जे सीझन आहे त्याच्यामध्ये जे व्हेरिएशन दोषांचे वगैरे होतात ते सगळे टॅकल करायला हे जे आहे एक मेन इन्ग्रेडियंट किंवा एक मेन डिश म्हणू शकतो